आणि केवळ इथेच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटीज तयार केलेल्या आहेत त्या प्रत्येक फॅसिलिटीमध्ये आज इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं ॲम्युनिशन ते तयार करतायत। यापूर्वी देखील आम्हाला उद्घाटनाला जाण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक वेळी गेलं की त्यांनी केलेलं कार्य हे थक्क करणारं कार्य आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हे जे काही आपण पाहतो आपल्या देशाकरता देशाच्या सुरक्षेकरता अत्यंत मोठं कार्य या ठिकाणी झालं आहे। सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या फॅसिलिटीज 100% मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करणार आहेत। वेगवेगळ्या देशांना आपल्या देशातनं शस्त्रास्त्र एक्सपोर्ट होणार आहे। आत्ताच काही करार झाले, त्या करारामध्ये इस्रायलसोबत एक करार झाला आहे, त्या करारामध्ये सी प्लेन तयार करण्याकरता करार झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सी प्लेनची गरज आहे। सी प्लेन पाण्यातूनच उडतं आणि पाण्यातच उतरतं, त्यामुळे जगामध्ये हे सी प्लेन अत्यंत पॉप्युलर आहे। एखाद्या धरणातनं उडून दुसऱ्या धरणामध्ये ते उतरू शकतं। अशा प्रकारचं सी प्लेन हे तयार करण्याची कॅपेबिलिटी देखील आता या ठिकाणी निबेंनी तयार केलेली आहे। आज आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरच्या वेळी देखील आपण बघितलं आत्मनिर्भर भारताचं एक मोठं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं। माननीय राजनाथ सिंगजींच्या नेतृत्वात आमच्या या सगळ्या सेनेनी, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सेनेनी जे कार्य त्या ठिकाणी करून दाखवलं, संपूर्ण जग आश्चर्यचकित होतं की कशा पद्धतीनं भारताने अतिशय प्रिसाईज अशा प्रकारचे हल्ले केले आणि पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर यायला मजबूर केलं।